हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सर्व मस्त असाल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरच्या आजच्या या व्लॉगमध्ये. आज मी दाखवणार आहे तुम्हाला बनाना शेक्स एक वेगळी टिप्स टाकून मी आज तुम्हाला सांगणार आहे. वेट गेन करण्यासाठी खूप सिक्रेट मी त्यात घालणार आहे. बनाना शेकमध्ये काय सिक्रेट घालणार आहे ते काम बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फुल वॉच करा म्हणजे व्हिडिओला. तर हे बघा, मी जवळपास माझं वजन बनाना शेकनेच वेट गेन केलेलं आहे. मी त्यासाठी घ्यायचं आपल्याला. चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. 1 ते 1.5 बनाना. जास्त घ्यायचं असलं तर जास्तही घेऊ शकता, 2 किंवा 3. तुम्हाला जास्त सदस्यासाठी करायचं असेल तर 3ही बनाना घेतला तरी चालेल. तुम्ही 1.5 बनाना घ्या आणि बनानाचे छोटे छोटे काप्स करा. बनानाचे छोटे छोटे काप्स करा आणि बनाना साखर मिक्सरमधून काढून घ्या. बनाना मात्र स्वच्छ काढायचा. त्याच्यात धागे असतात ना व्हाईट कलरचे, ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून आपला बनाना एकदम क्लीन आणि स्वच्छ बनेल शेक. तर मी बघा 1.5 बनाना घेतलेला होता. त्याचे कापून घेते छोटे छोटे, म्हणजे मिक्सरमधून काढायला जड जात नाही. आणि त्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर घालायची, चवीनुसार साखर, आणि आपली बनाना घालून घेते. जी नवीन ट्रिक सिक्रेट आहे ते कोणतं घालायचं वेट गेनसाठी तर नक्की बघा. समोर मी दाखवतेच तुम्हाला काय सिक्रेट त्याच्यामध्ये टाकते तर. आणि हे काही आपल्याला मिक्सरवरून काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे. 1 कप असलं तर अर्धा कप तुम्हाला दूध थोडंसं घालायचं, एकदम दूध. म्हणजे ते काय होतं, ते बारीक झालेलं बनाना ते जास्त होतं ना, त्याच्यामुळे थोडंच घालायचं दूध. आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं गरम केलेलं तूप मी घालते. थोडंसं गरम तूप करते आणि त्या अगोदर बनाना शेक कपामध्ये काढून घेते. आणि थोडंसं तेल दिसतं ना, म्हणजे थंड आहे ना बाबा फ्रीजमधलं दूध आणि बनाना पण, तर थोडंसं तूप मी त्याच्यामध्ये घालणार आहे. तुमची मुलं जर बनाना शेक पेत नसतील तर केकच्या शॉपवर चोको चिप्स मिळतात बघा, ते चोको चिप्स मला याच्यामध्ये घालायचे आहे. 2 इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये मी शिल्लकचे घालणार आहे, त्याने वेट गेन होतं. हे बघा, चॉकलेट चिप्स, बनाना शेक आणि तूप घालून तुम्हाला हे करायचं आहे. अशा प्रकारे दिसायलाही छान दिसतं आणि तुमचा बनाना शेक बनतोही छान. तर नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलाचं वेट गेन होत नसेल, तुमचं वेट गेन होत नसेल तर कोणासाठी ही रेसिपी खूप चांगली आहे. तुम्हाला थोडाही यूजफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक करा. आणि हे बघा, मी चोको चिप्स पुन्हा घालून घेते. माझ्या मुलाला चोको चिप्स आवडतात आणि त्याचं वेट खरंच खूप बारीक होता तो, आता छान झाला. आणि ऑलरेडी आपलं बनाना शेक बनवून तयार आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.